मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBT अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या ठिकाणी झेडपीचे राहिलेल्या पेपरांचे या ठिकाणी जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे, त्यासाठी या ठिकाणी आपला जो रिव्हिजन पार्ट राहिलेला होतो, आजपासून मी सुरू करत आहे. त्यासाठी अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBT अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आरोग्य सेवकचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण टॉपिक वाईज हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. जवळ-जवळ तुमच्याकडे 18 ते 19 दिवस शिल्लक आहेत. कारण 10 जून पासून तुमचे पेपर सुरू होत आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला नोट्स बद्दल माहिती देणे गरजेचे आहे. कारण तुमच्याकडे वेळ खूपच कमी उरलेला आहे. अगदी तुमच्याकडे या ठिकाणी बघू शकता 18 ते 19च दिवस फक्त शिल्लक राहिलेले आहेत. कारण या ठिकाणी 10 जून पासून तुमचे पेपर सुरू होत आहेत. त्यासाठी नोट्स तुम्हाला घेणे गरजेचे आहे आणि रिव्हिजन करणे गरजेचे आहे. तर आपल्या या ठिकाणी ज्या ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तांत्रिक, जे आपल्या या ठिकाणी ठीक आहे तांत्रिक, जे तांत्रिक आहे सर्व सर्व टॉपिक तुम्हाला टॉपिक वाईज आपल्या नोट्स भेटणार आहे. दोन्ही सांगत आहे, ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक दोन्हीसाठी सांगत आहे, लक्षात घ्यायचे आहे. तांत्रिक, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके, चालू घडामोडी सर्व याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार आहे. आणि या सर्व नोट्सची किंमत फक्त ₹150 ठेवण्यात आलेली आहे. ₹150 ठेवण्यात आलेले आहे. जे आणि या ठिकाणी जे आता समजा आज तारीख आहे, या ठिकाणी 22 तारीख आहे, 22 मे आहे. 30 मे पासून याची किंमत या ठिकाणी 200 प्लस असलेली तुम्हाला बघायला भेटेल. आता सध्या ऑफर मध्ये तुम्ही 150 मध्ये घेऊ शकता. तर या नोट्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. अगदी या ठिकाणी पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स उपलब्ध होऊन जातील. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. पहिला जो प्रश्न आहे बघू शकता, कीटकांच्या प्रसृष्टीमध्ये गटबद्ध केले जाते. कोणाला केले जाते? यापैकी कोणाला केले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, ऑर्थोपोडा यांना या ठिकाणी त्याच्यामध्ये गटबद्ध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कीटकाच्या कोणत्या मुखांगामध्ये जिव्हेसारखा अवयव असतो जो बघू शकता मुखपूर्व विवरामध्ये केंद्रभागी स्थित असतो आणि त्याद्वारे बघू शकता लाल ग्रंथी वाहिनी उघडते. कोणते योग्य उत्तर आहे? योग्य उत्तर आहे याचा देखील क्रमांक 4, बघू शकता अधोग्रसनी याला या ठिकाणी बघू शकता हायपोफॅरिक्स असे देखील म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे फायमल बघू शकता नेमाटोडाचे उदाहरण आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 4, बघू शकता तंतुकृमी हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता जीव अन्नाचे शरीराबाहेर विघटन करतो नंतर पचलेले अन्न शोषून घेतो? यापैकी कोणता जीव असा करत असतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, बघू शकता अळंबी नावाचा हा जीव असा करत असतो. मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, अमिबा आणि बघू शकता पॅरोशियम यांच्या अन्न अंतर्ग्रहणातील बघू शकता मूलभूत फरक कोणता आहे? यापैकी कोणता मूलभूत फरक असलेला बघायला भेटेल? याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 1, हे योग्य उत्तर आहे. बघू शकता अमिबा संपूर्ण पेशी पृष्ठभागावरून अन्न घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर पॅरोशियम केवळ विशिष्ट स्थानावरूनच घेऊ शकतो, परंतु जो अमिबा आहे पूर्ण पेशी पृष्ठभागावरून अन्न घेऊ शकतो. हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे. 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था ZSI जिचे मुख्यालय डॅश येथे आहे आणि तिची 16 प्रादेशिक केंद्रे आहेत. तिच्यावर भारतातील प्राणी जातीय साधन संपत्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी जबाबदारी आहे. कोणत्यावर आहे, कशावर आहे? तर आणि याचे मुख्यालय कुठे आहे असे विचारलेले आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, याचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नाला तुम्ही IMP करून घ्यायचा आहे. रेल्वे ग्रुप डी ला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये डॅश हे फलित डिंबाचे लिंग निर्धारित करते. योग्य उत्तर याचं काय होईल? तर ठीक आहे, योग्य उत्तर आहे क्रमांक 1, तापमान हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माशांमध्ये जलचर प्राणी खालीलपैकी कोणत्या स्वरूपात मूलमूत्र विसर्जित करतात? कोणत्या स्वरूपामध्ये? योग्य उत्तर आहे क्रमांक 1, बघू शकता अमोनिया या स्वरूपामध्ये मलमूत्र या ठिकाणी ते विसर्जित करत असतात. ठीक आहे. हे 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला भेटले असेल आधी.
तर या ठिकाणी बघू शकता ऑक्टोपसचा रक्ताचा रंग हा प्रश्न या ठिकाणी सोपा आहे, परंतु देखील याला आयएमपी करून घ्यायचा आहे. ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग कोणता आहे? सर्वांना याचं उत्तर माहीतच असेल, कारण एकदम सोपा प्रश्न आहे. ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे जो निळा कलर असतो त्याचा, म्हणजे ऑक्टोपस जो आहे त्याच्या रक्ताचा रंग निळा असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मगरीच्या पिल्लांना काय म्हटले जाते? मगरीच्या पिल्लांना काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. बघू शकता हॅचलिंग. हॅचलिंग म्हटले जाते मगरीच्या पिल्लांना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी कोणता? कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. पृथ्वीवरील या ठिकाणी सस्तन प्राणी, सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी विचारलेले आहे, तर डॉल्फिन हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता जीव मोलुस्का संघात आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर ठीक आहे, घोंगा. घोंगा हा प्राणी या ठिकाणी मोलुस्का संघातील आहे. आणि तुम्हाला हे पाठ करून घ्यायचे आहे की आपले जेवढे ते 4 ते 5 आपले संघ आहेत आणि कोणता प्राणी कोणत्या संघात येतो हे देखील तुम्हाला सर्वांना पाठ करून घ्यायचं आहे. याच्यावरती फिक्स प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे पाय जास्तीत जास्त आहेत? म्हणजे या ठिकाणी ही 4 मकडी, बघू शकता सहस्त्रपाद, गोजर आणि व्याध पतंग यापैकी म्हणजे पाय सर्वात जास्त कोणत्या प्राण्याला आहे? असा प्रश्न आहे. ठीक आहे, योग्य उत्तर आहे क्रमांक 2. बघू शकता सहस्त्रपाद. सहस्त्रपाद हा जो नावाचा प्राणी आहे याचे पाय सर्वात जास्त आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता लीमर म्हणजे काय? लीमर म्हणजे काय? 4 पर्याय तुमच्या समोर देण्यात आलेले आहेत. लीमर म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता मादागास्कर. मादागास्कर मध्ये आढळणारा प्राणी त्याला लीमर असे म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीचा जो प्राणी असतो त्याला काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? योग्य उत्तर क्रमांक 3. क्रमांक 3 आहे, त्याला आदिजीव असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. काय वापरतात? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक बघू शकता सॅलिनोमीटर. सॅलिनोमीटर वापरले जाते क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता हा प्रश्न आरोग्य सेवक भंडारा 2015 ला देखील विचारलेला आहे. काय आहे प्रश्न? बघू शकता अमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते? कोणत्या प्रकारे होते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. बघू शकता विखंडन व द्विविखंडन या 2 प्रकारामध्ये अमिबामध्ये प्रजनन होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? तुम्ही 4ही पर्याय वाचायचे आहे आणि या 20 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती होतो हे देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता उभयलिंगी प्राणी नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक ठीक आहे 1. म्हणजे जो खेकडा आहे, पाण्यातील जो खेकडा आहे हा उभयलिंगी प्राणी नाही असे विचारलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हटले जाते. हा प्रश्न आधी देखील आपण वरती बघितले आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 3. त्याला आदिजीव असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात? या प्रश्नाला तुम्ही आयएमपी करून घ्या. जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात? तुमच्या समोर पर्याय देण्यात आलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. क्रमांक 4 फक्त 1. जीवाणूमध्ये फक्त 1 या ठिकाणी गुणसूत्रे असतात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा.